राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने 1 जानेवारीपासून बेमुदत बंद। राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी आणि समस्यांबाबत शासनाने कोणतेही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे महासंघाला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं 1 जानेवारी 2024 पासून स्वस्त धान्य दुकाने आपल्या न्याय मागणीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला, असं निवेदनही सादर केलं। स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूर यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी सर्व दुकानदार 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत संपावर जात असून ई-पास मशीन आणि स्वस्त धान्य दुकाने बंद राहतील याची पूर्व सूचना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे, असं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासन आणि केंद्र शासनाची राहील, असं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। तसेच 16 जानेवारी 2024 रोजी राज्यातील सर्व दुकानदार यांनी दिल्ली येथे उपस्थित राहून मोर्चात सामील व्हावं, असं आवाहनही संघटनेच्या वतीनं करण्यात आलं।